जय भीम. नमस्कार. मी रतन कुमार. NP न्यूज अर्थातच निळे प्रतीक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रिय मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज मी तुमच्या समोर केवळ इतिहासातील एक घटना मांडत नाही, तर असा सत्याचा आरसा धरतो आहे, ज्यात आजही आपला समाज स्वतःचं विदारक रूप पाहायला घाबरतो आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा इतिहास हा एखाद्या सरकारी निर्णयापुरता मर्यादित नाही, तर तो आहे भारतीय समाजातील जातीय मानसिकतेच्या वर्चस्ववादी अहंकाराचा आणि आंबेडकरी विचाराबद्दलचा खोल द्वेषाचा इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला एवढा विरोध का झाला, हा प्रश्न आजही आपल्याला अस्वस्थ करतो मित्र. कारण याचं उत्तर केवळ भूतकाळात नाही, ते आजही आपल्या वर्तमानात जिवंत आहे. सवाल जब जिंदा होते हैं सत्ता को नींद नहीं आती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, ते म्हणजे जाती व्यवस्थेवरचा थेट हल्ला, शिक्षणावरील मक्तेदारीचा अंत आणि समतेचा निर्भीड उद्घोष. म्हणूनच त्यांच्या नावाला झालेला विरोध हा नावापुरता नव्हता, तो विचारांना, अस्तित्वाला आणि स्वाभिमानाला दिलेला नकार होता. 1970च्या दशकात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी प्रामुख्याने पुढे आली. ही मागणी संविधानिक लोकशाही मार्गाने मांडलेली आणि पूर्णपणे न्यायी होती. तरी ती स्वीकारली गेली नाही. उलट हिंसक विरोध उभा राहिला. कारण शिक्षण संस्था काही ठराविक वर्गांच्या बौद्धिक वर्चस्वाचं केंद्र होत्या. फलकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव झळकणं म्हणजे त्यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान होतं. कारण बराबरी का नाम सुनते ही गद्दी पर बैठे लोग काप जाते. 1978 ते 1994 हा 17 वर्षाचा काळ लोकशाहीची खरी कसोटी होता. आंबेडकरी समाजाने मोर्चे काढले, उपोषणं केली, निवेदनं दिली. कुठेही हिंसा नव्हती. होती ती फक्त हक्काची मागणी. पण प्रत्युत्तरात दलित वस्त्यावर हल्ले झाले, घरे पेटवली गेली, महिलांवर अत्याचार झाले, सामाजिक बहिष्कार लादला गेला, अनेक कार्यकर्त्यांनी प्राण गमावले. हे सगळं एका नावासाठी नव्हतं, हे त्या नावामागच्या विचारासाठी होतं. ये लढाई तख्तियों की नहीं थी, ये लढाई इंसान होने की थी. बाबासाहेबांचं नाव काहींना भीतीदायक वाटतं, कारण ते नाव फक्त प्रश्न विचारतं. जन्मावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या व्यवस्थेला, धर्माच्या नावावर अन्याय करणाऱ्यांना, शिक्षणावर मक्तेदारी ठेवणाऱ्यांना प्रश्न विचारतं. बाबासाहेब म्हणजे तर्क, संविधान आणि विवेकाची बंडखोरी. 14 जानेवारी 1994 रोजी रक्त बलिदान आणि संघर्षातून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं. हा काही कुणाचा उपकार नव्हता, तो संविधानाच्या रक्तातून जन्माला आलेला एक निर्णय होता. शासकीय फाईल्समध्ये शहीदांची अचूक संख्या नाही, हेच या व्यवस्थेचं एक विदारक सत्य आहे. पण आंबेडकरी समाजासाठी प्रत्येक शहीद म्हणजे हा इतिहास आहे. आज प्रश्न असा आहे, फलकावर नाव आहे, पण विद्यापीठात समता आहे का? शिक्षण सर्वांसाठी समान आहे का? बाबासाहेबांचा विचार अभ्यासक्रमात आणि आचरणात आहे का? नाम बदलने से कुछ नहीं होता जब तक सोच गुलाम रहती. हे नाव जपायचं असेल, ते फक्त फलकावर नव्हे, विचारात, व्यवहारात आणि संघर्षात तुम्हाला हे नाव जपावं लागेल. कारण बाबासाहेबांचं नाव हे केवळ ओळख नाही, ती आंबेडकरी अस्मितेची घोषणा आहे. आजही बाबासाहेबांच्या प्रतिमा जाळल्या जातात, पुतळे पाडले जातात, अनुयायावर खुलेआम हल्ले होतात. हे काही अपघाती नाही, हे जातीवादी द्वेषानं नियोजित प्रदर्शन आहे. पण लक्षात ठेवा, पुतळे तोडले जातात, विचार नाही. फोटो जाळून इतिहास जळत नाही. सच को जलाने वाले लोग खुद एक दिन बेनकाब हो जाते. बाबासाहेबांचा विरोध म्हणजे माणूस म्हणून जगण्याच्या हक्कालाच विरोध आहे. म्हणून ही लढाई फक्त आंबेडकरी समाजाची नाही मित्र हो, ती संविधान मानणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. बाबासाहेब पुसले जाणार नाहीत, ते इतिहासात आहेत आणि आजही प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या माणसाच्या रक्तात आहेत. बाबासाहेब हे एक नाव नाही, ते चालती फिरती क्रांती आहे. नामविस्तार दिनाच्या सर्व आंबेडकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या तमाम भीमसैनिकांना विनम्र अभिवादन.
सविनय जय भीम.